आज गुरुपौर्णिमा आणि आज जवळजवळ 13 वर्ष झालं आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करतोय. सरांच्या सहवासाला 13 वर्ष पूर्ण झाली आणि त्यात सिनियर आपले गुरुवर्य ढाले साहेब यांचा पहिला मला ही गोष्ट आता जाणवली. डाले सर तर मार्गदर्शन करतात, पण डाले मॅडम सुद्धा खूप छान मार्गदर्शन तर आज गेली 13 वर्ष झालं आपण गुरुपौर्णिमा साजरी करतोय आणि सरांनी आज हे जे आपलं वृक्ष लावलं होतं पहिल्यांदा माझ्यापासूनच चालू झालं. पहिल्यांदा 13 वर्षापूर्वी सर घरी आले होते आणि घरी आले शेजारी चालली होती दुसऱ्याच्या घरी. त्यावेळेला मी म्हणलं सर नमस्ते एवढंच होतं. सर काय करतात मला माहीत नव्हतं, मी काय करतोय सरांना माहीत नव्हतं. रानात दारी धरत होतो, सर बांधावर चाललो होतं, सरांना नमस्कार केला. सर आले म्हणजे असं असं वस्तू चालू आहे पॉलिश करायला. म्हणलं कसली पॉलिशी? तर म्हणजे LICची पॉलिशी करायला चालू. अहो बरं म्हणलं या माघारी. मग परत माझ्या डोक्यात काय विचारायला लागला, आपले मी पॉलिशी ह्याला देऊ. त्याच्या अगोदर एक आठवडा आपले पडवे काका येऊन गेले होते घरी, कार्ड देऊन गेले होते की पॉलिशी करा म्हणून. त्यांना बी होई म्हणतो होतो. आता हे जरा जवळचा माणूस लागला. मग सरांना म्हणलं या घरी. सर परत माघारी आले, मोटर बंद केली, आम्ही घरी गेलो, बसलो, गप्पा मारल्या. सरांना कागदपत्र दिली, पैसे होतं तेवढं 2-2.5 हजार रुपये दिले. ते म्हणजे 4,500 रुपये हात आहेत. म्हणलं माझ्याकडे 2.5 हजार नंतर 2,000 रुपये भरा म्हणलं. सर गेले ते कागदपत्र घेतले गेले. दुसऱ्या दिवशी परत सर मग फोन आला की पहिला ते बारका फोन होता ट्रेनिंग करणारा. मग ते फोन आल्यावर सर म्हणले, मी म्हणलं आहे दारेवरच, म्हणजे जरा घरी यायचं या म्हणलं. दुपारी 1-1:30 वाजता घरी आले. तर घरी आले तर फोटो राहिला होता माझा घ्यायचा. त्यांना फोटो दिला. मग म्हणले एक विचारू का, म्हणले तुम्ही LICचं काम करू शकता का? नाही जमला. पहिल्यांदाच नाही म्हणलं त्यांना. आणि त्यांना पहिल्यांदाच एजंट टाकायला होता आणि पहिल्याच तोंडाला खडा लावला त्यांना. पण ती माणूस असा चिकट आहे की कुठली गोष्ट असं सहजासहजी न सोडणार आहे. म्हणजे आज 13 वर्षाचा अनुभव आला की कुठली गोष्ट करायची मला ती करणारच. तर त्यांनी चिकाटीनं मला नाही म्हणले, तुम्ही याला करावीच लागेल, कारण मला पहिल्यांदाच अधिकार आला आहे की नियमाची. मग तिथनं नाही वय करत मी म्हणलं बाबा ये बरेच पलचं काम केले, दुसरं ह्याचं बरंच काम केले, पण त्यात काही यश आलेलं नाही म्हटलं मला. त्यामुळे मला काही त्यात इंटरेस्ट नाही. पण सरांनी चिकाटी सोडली नाही. सरांनी मला म्हणले तुम्हाला करावंच लागेल. त्यात आमची आई बी मधीच म्हणली पण बघ तरी प्रयत्न करून काय होतंय. मग डन झालं. परत पैसे बी नव्हते माझ्याकडे भरायचे. सरांनीच ते पहिले फॉर्मचे पैसे भरले. पहिली परीक्षेचे पैसे सरांनीच भरले. पहिल्याच चान्सला मी पास झालो. म्हणजे आम्ही 10 जण बसलो आहे ना. 10 जणात आम्ही ते दोघ सुटलो ना. दोघी मॅडम अगोदर सुटल्या होत्या आहे ना. आणि मग तिथनं प्रवास चालू झाला. 13 वर्ष झालं सरांच्या सहवासात आहे आणि चांगली प्रगती झाली. भरपूर प्रगती झाली सरांच्यामुळं. नाहीतर हे शक्यच झालं नसतं. असा गुरु आपल्याला मिळाला म्हणजे आपलं सगळ्यांचं भाग्य फार मोठं आहे. ओके एवढं